नमस्कार, मी विशाल परदेशी आणि नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। आपण बघतोय अजिंक्य की राज्यात कोरोनाचे रुग्ण जे आहेत त्या रुग्णसंख्येमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। त्यामुळे हा एक चिंतेचा विषय निर्माण झालेला आहे। कारण काय तर लोक नियम पाळत नसल्याने कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय। बिलकुल, आणि लोकांच्या बेफिकिरीमुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होण्याचे संकेत देखील मिळत आहेत। आणि त्यावरच विशाल आज आपण खास चर्चा करूया कोरोनाची दुसरी लाट या आपल्या खास कार्यक्रमातून। ब्रेकिंग न्यूज न आपण या शोची सुरुवात करूया। राज्यामध्ये आज तब्बल 4000च्या वर कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे आणि गेल्या 15 दिवसात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण एकाच दिवसात आढळलेले आहेत। आपण जर लक्षात घेतलं तर 24 तासात 4787 रुग्णांची नोंद झालेली आहे। लक्षात घ्या, आकडा वाढतोय पुन्हा एकदा। कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू देखील झाला। 15 दिवसात प्रथमच रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळते। आता राज्यामध्ये अजिंक्य जर आपण लक्षात घेतलं तर 38,013 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। हा आकडा आणखीन वाढू शकतो, म्हणजे कोरोनाची साखळी तुटण्याच्या ऐवजी ती पुन्हा एकदा लांबताना दिसते। आणि 4000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद एका दिवसात झालेली आहे। 4787 रुग्ण एका दिवसात वाढलेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर गेल्या 15 दिवसामध्ये हा आकडा इतका वाढलेला नव्हता, काहीसा नियंत्रणात होता। आणि आजच्या आकड्यांच्या वरनं एक अंदाज लागू शकतो की 15 दिवसात जी पहिल्यांदाच इतकी मोठी रुग्णवाढ झालेली आहे काहीशी बेफिकिरीमुळे आणि नियम न पाळल्यामुळे झाली असंच म्हणावं लागेल। आणि त्यामुळे याच तू जसं म्हणालास आता एक कारण की खरंच जनता सर्वसामान्य बेफिकीर झालेत का? त्यांना असं आता वाटायला लागलंय का की कोरोना संपला, तो नाहीसा झाला? तर तसं नाहीये। पुन्हा एकदा याची संख्या आपल्याला वाढताना दिसते। आणि या सगळ्या कारणांना घेऊन आजच्या या शोमध्ये, या खास शोमध्ये आपण चर्चा करतोय कोरोनाची दुसरी लाट। राज्यामध्ये कोरोना कसा आणि का वाढला याची कारणं अनेक आहेत आणि ही कारणच आपल्याला जाणून घ्यायची आहेत। हा एक खास रिपोर्ट आहे, या रिपोर्टमध्ये बघूया नेमकी ही कारणं काय। बरोबर। राज्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट। सरकारचा जनतेला गंभीर इशारा। नियम पाळा, लॉकडाऊन टाळा। राज्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट निर्माण झालंय, कारण गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसते। मुंबई, पुण्यात कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग वाढतोय। मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा वेग 12% 14% गेला, तर पुण्यात रुग्णवाढीचा वेग दुहेरी आकड्यावरून तिहेरी आकड्यावर गेला। विदर्भात तर कोरोना रुग्णाच्या वाढीनं कहर केलाय। अमरावती, नागपूर, बुलढाणा, अकोल्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होते। तिकडे कोकणातील ग्रामीण भागात कोरोना हातपाय पसरतो। रत्नागिरीतील खेड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं संपूर्ण गाव क्वारंटाईन झालंय। मी आज विभागीय आयुक्तांना सांगितलं, कलेक्टरांना सांगितलं, आमच्या अनेक पालकमंत्र्यांना सांगितलं, आमच्या खासदार आमदारांना पण विनंती केली की बाबांनो हे फार काळजीचं आहे। लोकांकडून कोरोना नियमांचं पालन होत नाही आणि त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होते। त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेंनी जनतेला इशारा दिला, लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचंय हे जनतेने ठरवायचं। मास्क न घालणाऱ्या आणि नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करा। कंटेनमेंट झोन आवश्यक असेल तिथे करा आणि त्याची अंमलबजावणी करा। हॉटेल्स, मॉलमध्ये नियमांचं पालन होत नसेल तर कारवाई करा। विवाह आणि इतर समारंभात नियमांचं पालन होत नसेल तर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। जे काही SOPs आहेत, समजा पब्लिक गॅदरिंगच्या, लग्नाच्या, या सगळ्या तंतोतंत पाळतात का नाही हे बघा। जर नाही पाळल्या तर त्यांच्यावर ॲक्शन्स घ्या। 3T प्रिन्सिपल या जिल्ह्यांमध्ये अधिक ॲग्रेसिव्हली पाळायला पाहिजे, म्हणजे ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंग। कोरोनाचा धोका कमी झाल्यानं सरकारनं सर्वच ठिकाणांवरील निर्बंध शिथिल केलेत। मात्र नागरिकांकडून नियमांचं पालन होत नसल्यानं कोरोनाला निमंत्रण दिलं जातं।
त्यामुळे राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून रोखायचं असेल आणि पुन्हा लॉकडाऊन टाळायचं असेल तर नियमांचं पालन करा, हेच न्यूज 18 लोकमतचं तुम्हाला कळकळीचं आवाहन. गणेश रुपालेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आहेत. सोबतच आपल्या सोबत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे देखील आहेत. सर्वात आधी सौरभराव, आपल्याकडे येतो. पुण्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसतेय आणि ही जी रुग्ण वाढ आहे काही ठराविक पॉकेट्समध्ये जास्त दिसतेय. मायक्रो कंटेनमेंट झोन्सचा विचार होईल, कदाचित कडक निर्बंध देखील लादले जातील, पण ही रुग्णसंख्या वाढीचं नेमकं कारण आपल्या नजरेमध्ये काय वाटतं? नमस्कार. कालच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयने राज्यभराचा फार एक विस्तृत आढावा घेतला आणि जे रुग्णसंख्या वाढत आहे पूर्ण राज्यात त्याचे विशद कारणांची मीमांसा सुद्धा काल करण्यात आली. यामध्ये बरेचसे काही कारण आपल्याला दिसू शकतात. पुणे विभागाबद्दल जर बोलायचं असेल तर निश्चितरित्या 5 से 5 जिल्ह्यामध्ये मार्जिनल वाढ झालेली दिसते आहे मागील 7-8 दिवसामध्ये. 10 दिवस आधीपर्यंत आपली जे सरासरी टक्केवारी साधारणतः 4-4.5%, 5% पर्यंत होती, ती आता सर्व जिल्ह्यामध्ये त्याची वाढ होताना दिसते आणि ती जवळपास 9-9.5% पर्यंत आता जात आहे. रिझन्स याचे अनेक होऊ शकतात. एक नैसर्गिक रिझन सुद्धा असू शकते, कारण सध्या दिवसाचं तापमान आणि रात्रीचे तापमान मध्ये प्रचंड मोठा गॅप आहे आणि असा हा जे ॲटमॉस्फिअर असतो तो खूप कंड्युसिव्ह असतो कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शनसाठी. सो सामान्य जे सर्दी खोकला आहे, सारी आणि इली लाईक सिम्पटम्स आहेत, त्याचाही प्रमाण वाढलं आहे. म्हणून या दरम्यान हा इन्फेक्शन रेट वाढण्याची एक दाट शक्यता होऊ शकते. निश्चितरित्या कोरोना अनुरूप जे व्यवहार आहे जनतेकडून जे अपेक्षित आहे तो त्या व्यवहारच्या पालन होत नसल्यामुळे तो सर्वात मोठे कारण म्हणून तो पुढे आलेला आहे. अर्थात जेव्हा जेव्हा आपण सोशल डिस्टन्सिंगचा उल्लंघन करतो किंवा हँड सॅनिटाईज करत नाही तेव्हा निश्चितरित्या आपण कोरोनाची साथला निमंत्रण देतो. आता आपण जर पाहिला तर लग्न समारंभ असतील किंवा सामान्य साखरपुडे सारखे जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये सुद्धा आता गर्दी खूप वाढत चालली आहे. रस्त्यावरही गर्दी वाढत चालली आहे. गर्दी असू शकते, परंतु जर लोकांनी स्वतःची काळजी घेतली, महाराष्ट्र सरकारचा जे एक अत्यंत मूलभूत कार्यक्रम आहे माझा कुटुंब माझी जबाबदारी, स्वतः पुरता जरी जबाबदारीने आपण वागलं तर निश्चितरित्या हा चेन ब्रेक करता येते. मला सूरज मांढरेंकडे जायचंय नाशिकमध्ये. सूरज मांढरेजी, आपल्याला आठवत असेल जेव्हा कोरोनाच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली त्या पहिल्या दिवशी खरं तर आपण विस्तृत चर्चा केली होती आणि आतापर्यंत सगळ्या अधिकारी वर्गांनी असेल, सर्वसामान्य लोकांनी असतील, कशा पद्धतीने या कोरोनाशी लढा दिला याबद्दल देखील आपण बोललो, त्याचं कौतुक केलं. पण आज पुन्हा एकदा जेव्हा अजिंक्य पुन्हा एकदा ही आकडेवारी सर आपल्याला वाढताना दिसते, सूरज मांढरे सर, ही मेहनत मातीमोल होऊ नये याचीच एक चिंता आहे. नाशिकमधली नेमकी काय परिस्थिती आहे? नाशिकमध्ये आम्ही 3 भागामध्ये आमच्या जिल्ह्याची विभागणी करतो. म्हणजे नाशिक शहर, मालेगाव शहर आणि ग्रामीण भाग या तिन्ही ठिकाणी जर आपण बघितलं तर मध्यंतरीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पेशंट्स कमी व्हायला लागले होते. म्हणजे रोज जवळपास 30-40 पेशंट ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आमची कमी व्हायची. डिस्चार्ज जास्त लोकांचा व्हायचा आणि नवीन पेशंट कमी यायचे. परंतु गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये असं चित्र दिसून येत आहे की एखाद्या दिवशी डिस्चार्ज जास्त होतो पण बऱ्याच वेळेला पेशंट्स वाढताना दिसत आहेत. अशी परिस्थिती आहे आणि गेल्या 10 दिवसामध्ये जवळपास 70ने आमची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या वाढलेली आहे. अजून फार अलार्मिंग सिच्युएशन आहे असं दिसून येत नाही. म्हणजे कालच्या बैठकीमध्ये जे दिसून आलं त्यामध्ये अजून तरी अलार्मिंग सिच्युएशन नाही, परंतु आमचा अनुभव पाहता ही साधारण असलेली स्थिती कधी हाताबाहेर जाईल याचा काही नेम नसतो. कारण मागच्या मार्च महिन्यात आम्ही बघितलं की 28 मार्चला आमच्याकडे 1 पेशंट होता. एप्रिलमध्ये हा आकडा थेट एकदम 2 आकड्यांमध्ये गेला आणि मे महिन्यामध्ये 3 आकड्यामध्ये आणि लगेच 4 आकड्यांमध्ये गेला. त्यामुळं आम्ही स्वतः सुद्धा खूप याबाबत थोडेसे चिंतित आहोत आणि आम्ही खबरदारी घेण्याकरता जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. नाशिककर निर्धास्त झालेत, वाटायला लागलंय लोकांना की आता कोरोना हा संपलेला किंवा लसीकरण मोहीम सुरू झाली आहे, त्यामुळे ही बेफिक्री सध्या आपल्याला दिसून येते सूरज मांढरेजी लोकांमध्ये. बऱ्यापैकी तसं दिसतंय, कारण मागच्या वर्षीचा जर आपण अनुभव बघितला, लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. अगदी आपल्या गरजांना मुरड घालून सुद्धा लोक राहत होते आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की जीव सर्वात महत्वाचा आहे.
कारण त्या काळामध्ये मृत्यूचं प्रमाण सुद्धा खूप जास्त होतं. प्रत्येक घरामध्ये मृत्यूची चर्चा चाले आणि त्यामुळे लोक जे गरजेपुरतं आहे तेवढंच बाहेर पडत होते आणि सगळ्या नियमांना प्रतिसाद देत होते. परंतु आता मात्र हळूहळू आपल्याकडे रिकव्हरीची उदाहरणं जास्त होत चाललेली आहेत. लस पण आलेली आहे आणि काय होतंय, हा बरा झाला, तो बरा झाला, काय होत नाही, अशा पद्धतीची एक मानसिकता आता तयार झाली आहे आणि मला असं वाटतं की कदाचित तीच मानसिकता थोडीशी घातक ठरत आहे. बिलकुल. सौरभराव, आपल्याकडे येतो. पुण्यामध्ये खास करून आपण जर विचार केला तर पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा रेट जो आहे, दर जो आहे, तो आता वाढल्याचं समोर येताना दिसतंय. आणि आपण देखील मगाशी म्हणालात की कुठेतरी नागरिक निर्धास्त झालेत की काय असं वाटतंय. आपलं नेमकं याबद्दलचं ऑब्झर्वेशन काय आहे? ज्या वेळेला मिशन बिगिन अगेन अंतर्गत सगळ्या गोष्टी खुल्या करण्यात आल्या त्यावेळेला नागरिकांना देखील थोडंसं, जे इतक्या महिन्यांपासून ते लॉकडाऊन मध्ये होते, बाहेर पडायला लागले, गोष्टी हळूहळू खुल्या व्हायला लागल्या आणि आता तर लसीकरण देखील सुरू झालेलं आहे, त्यामुळं ती एक बेफिकिरी किंवा तो एक निर्धास्तपणा आणखी वाढलाय असं वाटतं? मी पूर्णतः सहमत आहे आपले मताशी. कोरोना हा एक असा साथ आहे, आपल्याकडे अनंत असे उदाहरण आहेत मागील 1 वर्षाचे 11 महिन्याचे, ज्यामध्ये आपले फ्रंटलाईन वर्कर्स किंवा हेल्थ वर्कर्स ज्यांनी खूप जवळ जाऊन लोकांची सेवा केली आहे, कोरोनाला लढा दिली आहे, ते लोक अजूनपर्यंत कोरोना बाधित झालेले नाही आहेत. त्यांच्याकडे अशा कुठला हत्यार होता? त्यांच्याकडे फक्त आणि फक्त स्वतःला सुरक्षित ठेवणे एवढाच हत्यार होता. अर्थात मास्क वापरणे, योग्य पद्धतीने हँड सॅनिटाइज ठेवणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या पालन करणे. जर अत्यंत एक जे घातक सारखी परिस्थिती राज्यासमोर होती, तेव्हा सुद्धा असा हजारोची संख्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर आतापर्यंत सुरक्षित राहिले आहे. याचा अर्थ असा आहे की हा रोग होण्याचे मागच्या कारण हा जरूर आहे की आमच्याकडून काहीतरी चुकतंय. आणि जेव्हा ही टक्केवारी 4-4.5% वरून थेट 10% पर्यंत 5-7 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये जाते, तेव्हा निश्चितरित्या आपल्याला एकदा पुन्हा अंतर्मुखी होऊन सर्वांना विचार करण्याची पाळी आलेली आहे. मला असं वाटते त्याच्या अनुषंगाने सर्वांनी स्वयंशिस्त याचा पालन केलाच पाहिजे. बिलकुल. सौरभराव, आपल्याला आणखीन एक मुद्दा या सगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून विचारायचा आहे, तो म्हणजे पुणे विभागामध्ये खास करून कोणते असे पॉकेट्स आहेत, पुणे शहर असेल, पुण्याचा ग्रामीण भाग असेल, इतर भाग असतील, कोणते असे पॉकेट्स आहेत की जिथे जास्त हा पॉझिटिव्ह रेट दिसतोय कोरोना रुग्णांचा? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अशाही ऑब्झर्वेशन्स आहेत की मृत्यूदर कमी होतोय, रिकव्हरी रेट वाढलेला आहे, पण रुग्णसंख्या देखील वाढतेय. याकडे कशा पद्धतीने पाहता? बिलकुल. यामध्ये 5ही जे आमचे जिल्हे आहेत यांचा जर विश्लेषण केला, जे आमच्या दर दिवस त्याचं विश्लेषण चालू आहे आणि जे केसेस नवीन येत आहेत त्यांच्या लोकेशनच्या आधारावर GIS मॅपिंग सुद्धा आम्ही त्यांचा करतो. आणि हे कॉर्पोरेशन एरियामध्ये आणि ग्रामीण भाग दोन्हीमध्ये. 5ही जिल्ह्याबद्दल जर बोलायचं असेल तर सोलापूरची परिस्थिती अजून बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये दिसते आणि तिथे जे वाढच्या प्रमाण आहे ते फारच नगण्य आहे. बट सोलापूर सोडला तर सांगली, सातारा आणि कोल्हापूर इथे मार्जिनल ग्रोथ आहे, मार्जिनल वाढ आहे. एक चांगली गोष्ट या तिन्ही जिल्ह्यामध्ये असं दिसते की फार क्वचित पॉकेट्स आहेत जे ऑलरेडी आयडेंटिफाईड आहेत जिथे हे वाढ होताना दिसते. त्यामध्ये अजून एक नवीन गोष्टी अशी आहे की जसे मागच्या वर्षी ही या कोरोनाची साथची सुरुवात स्लम पॉकेट्समध्ये झाली होती, तो चित्र आता बदलला आहे आणि या तीन जिल्हे आहेत, सांगली, सातारा आणि कोल्हापूर, या तिन्ही ठिकाणी मध्यमवर्गीय पॉकेटमध्ये हे साथ पसरताना दिसत आहे. याच धर्तीवर पुण्याचा जर विश्लेषण करायचं असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMC आणि ग्रामीण भाग याच्या जे दर दिवसचं चित्र आहे साधारणतः 400-450च्या दरम्यान आपल्याकडे रुग्ण आढळत आहेत मागील 2-3 दिवसापासून. आणि आज PMCच्या एकटाच 400ची संख्या क्रॉस झालेली आहे पहिल्यांदा. आणि जे प्रमाण जे आहे पॉझिटिव्हिटीच्या ते 8% वरून 9.5%च्या दरम्यान. इट इज होवरिंग बिटवीन दिस फिगर, 8% वरून 8.5%च्या दरम्यान. इथे सुद्धा आपण वॉर्ड वाईज जे आपले जे मायक्रो झोन्स आहेत ते आपण आयडेंटिफाय केलं आहे. कालच आमची डिटेल जे इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन मीटिंग आहे तीही झालेली आहे. आणि या पॉकेट्समध्ये मग तो ग्रामीण असो किंवा शहरी भाग असो, पोलीस डिपार्टमेंटची मदतने, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे पूर्ण सहकार्याने लोकांना आयडेंटिफाय करून जिथे जिथे हे केसेसचा उद्रेक होत आहे तिथे कंप्लीट एरियामध्ये एक मॅसिव्ह ड्राईव्ह घेऊन आपल्याला टेस्टिंग वाढवणे याच्यावर सुद्धा आमची कारवाई सुरू झालेली आहे.
आणि टेस्टिंगच्या प्रमाण सुद्धा आपल्याला या स्पेसिफिक पॉकेट्समध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून आणि टेस्टिंगच्या प्रमाण जे शास्त्रोक्त जे फॉर्म्युला आपल्याला उपलब्ध आहे ICMR कडून त्याच्या आधारावर लगेच घेऊन जाणे हा सुद्धा एक फार मोठा प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. मागच्या वर्षीचे अनुभव आपल्याला आठवण असेल की टेस्टिंगची सुरुवातीमध्ये क्षमता थोडी कमी होती आणि म्हणून अनेक लोक आपला जे नेटवर्क आहे त्याच्यातून बाहेर राहायचे आणि त्याच्यामुळे साथ पसरायची. आता तसं होता कामा नये सौरभ रावजी, आणि या दृष्टीने तुमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला आणखी बोलायचंय. खरं तर आपल्याला सूरज मांढरे यांच्याकडे देखील जायचंय, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे हे देखील दिसून येते अजिंक्य की लग्न समारंभ मग घरचे छोटे छोटे कार्यक्रम असतील हे बिनधास्तपणे केले जातात. जी खरं तर पाहुण्यांना बोलवण्याची एक मर्यादा होती, संख्या मर्यादा, ती देखील ओलांडली जाते. येणाऱ्या कालावधीत लग्न तिथी देखील दाट आहे आणि त्या दृष्टीने देखील खरं तर आनंद साजरा करण्यासाठी म्हणून लोक पुढे येऊ शकतात. पण लक्षात घ्या, रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते. अधिक बोलणार आहोत अजिंक्य, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली आहे का असा प्रश्न विचारत, जर ती लाट आली असेल तर त्याचं कारण काय, ही रुग्णसंख्या का वाढताना दिसते, याबद्दल आपण चर्चा करतोय विशेष शोमध्ये. नागपूरची ब्रेकिंग न्यूज आहे. नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच विविध ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर लग्न तिथी दाट असल्या कारणाने लोकांची गर्दी, नातलगांची गर्दी या मंगल प्रसंगी होताना दिसते. नियम मोडले जात आहेत. 100 पेक्षा अधिक वराडी जे ते जमताना दिसत आहेत आणि त्यामुळे 90 मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली आणि या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर थेट कारवाई होताना दिसते. 7 सभागृहांवर ही कारवाई करण्यात आली आहे आणि 37,000चा दंड अजिंक्य वसूल करण्यात आला. आणि विशाल, महत्वाची बाब म्हणजे नागपुरात रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढतेय आणि ही जी रुग्णसंख्या वाढ आहे निश्चितपणे चांगली नाहीये. कारण आपण बघितलं तर नागपूरमध्ये एक असा काळ होता की रुग्णसंख्या नियंत्रणात येत होती आणि असं वाटत होतं की आता कोरोनाचा जो धोका आहे तो हळूहळू टळू लागलाय की काय, पण आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या नागपुरातली वाढताना दिसते. नागपुरातला आढावा आपण घेतला, पण नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतायत हे आपण बघत होतो. अमरावतीमध्ये देखील अशीच वाढ बघायला मिळते आणि याच संदर्भातला आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत शैलेश नवाल आहेत, जिल्हाधिकारी. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नेमकी ही वाढ का होतीये. शैलेशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. विदर्भामध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण वाढतायत. अमरावतीमध्ये हा धोका सध्या जास्त दिसतोय. काय नेमकी परिस्थिती अमरावतीमधली? अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकदमच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जे रुग्ण वाढलेले आहेत ते नक्कीच एक धोकाचा घंटा आहेतच आणि त्यामुळेच आपलं जे इथे शाळा आणि कॉलेज आहे ते आपण 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतलेले आहेत, जेणेकरून याच्यामध्ये ज्या ठिकाणी मास गॅदरिंग जे होतात त्या मास गॅदरिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा हे संसर्ग वाढवण्याचं जे कारण आहे त्याच्यामध्ये तर आला बसेल. आणि निश्चितच एक फार चिंताजनक बाब आहे की याच्यामध्ये जे जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये जे वाढ झालेली आहे त्यामुळे एक प्रकारचा थोडासा इट्स अ कॉल फॉर सम काइंड ऑफ इमिडिएट डेंजर. या शैलेश नवालजी, कालच मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांबरोबर एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन आवश्यक ती कारवाई, जर नागरिक नियम मोडतात, ती सुट्टीचं पालन करत नाहीयेत तर धडक कारवाई करा असे आदेश त्यांनी देऊ केलेले आहेत, तशा सूचना दिल्यात. पण ज्या पद्धतीने अमरावतीतली रुग्णसंख्या वाढते त्यावरनं आपल्याला असं वाटतं का की हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने अमरावती वाटचाल करते आणि या शहरात लॉकडाऊन करण्याची गरज आहे का? सध्या स्थितीत लॉकडाऊनच्या संदर्भात आता भविष्यामध्ये काच्या याची वाढ होणार आहे या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल. पण सध्यातील आपण काय दंडात्मक कारवाई आणि वेगवेगळ्या संघटना, हॉटेल असोसिएशन, रेस्टॉरंट असोसिएशन त्याच्या माध्यमातून आपण एक कडक भूमिका आपण घेतो आहे. त्याच्यामध्ये लग्न किंवा रेस्टॉरंट याच्यावरती दंडात्मक मोठ्या प्रमाणात कारवाई करणे याचा आपण सध्या स्थितीत पाऊल उचलतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण जनजागृती हे करण्याचे एक मोहीम घेतो आहे. आणि ज्या स्थितीमध्ये अजून
काय जास्त गंभीर झाली तर त्या हिशोबाने पुढील कारवाई बाबतचा निर्णय घेण्यात येतील. बिलकुल शैलेशजी, पण कोरोनाला आळा घालण्यासाठी नेमक्या काय प्रतिबंधात्मक उपाययोजना आता करण्यात येत आहेत? कारण आपण बघितलं तर 1 फेब्रुवारी पासून 15 फेब्रुवारी पर्यंत अमरावतीमधला कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढला, थक्क करणारा हा आकडा होता. काय नेमकी उपाययोजना सध्या प्रशासनामार्फत केली जाते? काय नेमकी याबद्दलचं नियोजन आहे? याच्यामध्ये जे सोशल डिस्टन्सिंग, मास्क न घालणे अशा प्रकारची वाहतूक होते आहे त्याच्यावरती आता आपण 5,000 रुपये दंड असं आपण आदेश जाहीर केलेले आहे. ऑटो रिक्षा म्हणा किंवा खादी ट्रॅव्हल्स म्हणा. आणि याशिवाय जे आपल्या ठिकाणी मोठे लग्न समारंभ होतात त्याच्यावरती 50,000 पेक्षा जास्त दंड त्याचे आपण काही आदेश काढलेले आहेत. आपलं हेतू हेच आहे की लोकांमध्ये पॅनिक न होता पण त्याच्यामध्ये याच्याबद्दलची गांभीर्यता राहावी. जे मास्कचा वापर आहे, जे प्रकारचा आपण शासनाने घालून दिलेले नियम आहेत त्याचा कुठेतरी उल्लंघन होता कामा नये याबद्दलचा आपण जास्त भर देतो आहे. पुढे वेळ प्रसंगी काय निर्णय घ्यायचं ते आपण वेळ प्रसंगी पाहू. आणि पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्या सगळ्या नागरिकांना, प्रेक्षकांना सांगणं आहे की पूर्वी N95 मास्कची किंमत ही 150 रुपये होती, तर तेव्हा ओरड केली गेली की मास्क खूप महाग मिळतात. पण आज तेच मास्क 30-30 रुपयात मिळतात. ठिकठिकाणी मास्क विकले जात आहेत. म्हणजे सॅनिटायझरचा काळा बाजार झाला तर त्याबद्दल देखील आपण खरं तर मालिका चालवली होती. आज सॅनिटायझर देखील प्रत्येकाला स्वस्त मिळतंय आणि ते अवश्य आपण वापरायला हवं. सोशल डिस्टन्सिंगचे नियम आपण पाळायला हवेत. हे जर आपण पाळले नाही तर पुन्हा एकदा जसं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आपण लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आणि ते जर होऊ द्यायचं नसेल तर याचे नियम पाळा. अधिक चर्चा आपल्याला करायची वेळ झाली की ब्रेकची, आणि ब्रेकनंतर इतरही म्हणजे सौरभ राव आपल्याबरोबर आहेत, सूरज मांढरे देखील आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाची दुसरी लाट या विशेष कार्यक्रमामध्ये आपण राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढतीये त्या सगळ्याचा आढावा घेत आहोत. आणि विशाल, आपण मगाशी बघितलं अमरावतीमधला आढावा आपण घेतला, पण नाशिक आणि पुण्यामधला आढावा आपण ब्रेकला जाण्याच्या आधी घेतला होता. आता आपल्या सोबत सूरज मांढरे सर आहेतच, त्यांच्याकडे मी जाणार आहे. सूरज मांढरे सर, काय नेमकं आता सांगाल की या सगळ्या पार्श्वभूमीवर, या सद्य परिस्थितीमध्ये आता नेमकी प्रतिबंधात्मक कारवाई कशा पद्धतीनं केली जाणार आहे, ज्यांच्याकडनं नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं जात आहे? आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता नाशिकमधली कोविड सेंटर्स सज्ज आहेत का? कोविड सेंटर्सच्या संख्येत वाढ करण्याचा काही विचार आहे का? किंवा सद्यस्थितीत जी रुग्णालयं कार्यान्वित आहेत त्या रुग्णालयांमध्ये अधिक सज्जता ठेवण्याचा मानस प्रशासनाचा आहे का? मी तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे आधी उत्तर देतो. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, नागरिकांना सुद्धा माझी एक विनंती अशी आहे की मागच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या 2 अंकी किंवा 3 अंकी होती फार फार तर, त्यावेळेला आपण पूर्ण लॉकडाऊन मध्ये होतो. त्यावेळेला आपण घराबाहेर पडत नव्हतो. लग्न वगैरे हे तर आपल्या डोक्यात सुद्धा विचार येत नव्हते आणि काहीही आपण त्यावेळेला करत नव्हतो. आता प्रत्येकच मोठ्या जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या जवळपास 4 अंकी आहेच. आणि असं असताना मात्र आपण एकदम जणू काही सगळं काही संपलंय अशा भावनेने वागत आहोत. तर हे थोडंसं एक सामाजिक भान आपण निर्माण केलं पाहिजे. प्रत्येकच लढाई ही केवळ एन्फोर्समेंटच्या आधारावर लढली जाते किंवा प्रत्येक वेळेला कुणीतरी येऊन दंड केला पाहिजे, शिस्त लावली पाहिजे, मगच आम्ही व्यवस्थितपणे वागू, ही जी भावना आहे हिला थोडंसं कुठेतरी छेद देण्याची आता गरज आहे. आपल्या पिढीने स्वातंत्र्य संग्राम पाहिलेला नाही, 71चं युद्ध, 62चं युद्ध पाहिलेलं नाही, परंतु हे एक वेगळं युद्ध ही पिढी लढतीये. त्यामध्ये आपण स्वतः जे भान ठेवलं पाहिजे. मागच्या मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये मी जर पूर्णपणे घरातच बंदिस्त होतो ते मला चालत होतं. या मार्च, एप्रिल, मे मध्ये माझ्या सगळ्याच एकदम अडचणी कशा निर्माण झाल्या आणि मी एकदम सरसकटपणे बाहेर कसं फिरायला लागलो हे थोडं बघितलं पाहिजे. बरोबर. आणि ते जर कुणी बघत नसेल तर त्याला आता बघायला लावण्याची ही वेळ आलेली आहे. आतापर्यंत मास्कच्या बाबतीत किंवा इव्हन सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत बरीचशी कारवाई केली गेली, परंतु अशी एक आशा होती की नागरिकांना आता हे आत्मभान आलं असेल वर्षभराच्या सवयीमुळे की सार्वजनिक ठिकाणी आपण कसं वागलं पाहिजे. परंतु हळूहळू ते विरळ होताना दिसतंय. म्हणून आम्ही ती तयारी निश्चितपणाने करत आहोत. आज आम्ही एक सविस्तर आदेश काढलेला आहे ज्यामध्ये यापुढे ज्या कुठल्या ठिकाणी या कुठल्याही कोविडच्या संदर्भातल्या कोणत्याही मापदंडाचं उल्लंघन झालेलं जर दिसेल तर तो जागा मालक
तो इव्हेंट आयोजित करणाऱ्या व्यक्ती यांच्यावरती थेट गुन्हे दाखल केले जातील. हा. सेक्शन 188 खाली त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, दंड देखील केला जाईल आणि वारंवार जर अशा प्रकारचं उल्लंघन दिसून आलं तर बाकीची प्रतिबंधात्मक गंभीर कारवाई सुद्धा त्यांच्या विरुद्ध केली जाईल. दुसरा जो मुद्दा आहे की तयारीचा, तर आमची तयारी खूप चांगली आहे. आपण वाईटात वाईट गोष्ट घडेल अशा पद्धतीने तयारी ठेवलेली आहे. आमच्याकडची सीसीसी आता जरी 1000 पेशंट असले तरी आमची सीसीसीची क्षमता जवळपास 20,000 इतकी आम्ही वाढवू शकतो. हा. ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आमची मागच्या वर्षी हायएस्ट जी होती ती 48 मेट्रिक टन पर डे होती. आज आमच्याकडे जवळपास 95 मेट्रिक टनची क्षमता आम्ही निर्माण केलेली आहे. व्हेंटिलेटर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळं काय आहे. परंतु ती वेळ येऊ देऊ नये, कारण ह्या संख्यांच्या खेळामध्ये अडकण्यामध्ये काही अर्थ नाही. हा. मला असं वाटतं की एक जीव जरी गेला घरातला तरी तो तितकाच मोलाचा आहे. मग तुम्ही बिलकुल. किती वाचवले याला अर्थ राहत नाही. अगदी म्हणून खरं. माझं पुन्हा पुन्हा नागरिकांना हे आवाहन आहे की मागच्या मार्च, एप्रिल, मे महिने आपण जो काही संयम दाखवला, जी काही आपण सामाजिक भान दाखवलं, ते आता बरोबर. पुन्हा दाखवण्याची गरज आहे. बिलकुल बिलकुल. सूरज मांढरे सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि इतक्या सविस्तरपणे नाशिक मधल्या परिस्थितीची माहिती आपण दिलीत त्याबद्दल. कोरोनाची ही दुसरी लाट जर आपल्याला येऊ द्यायची नसेल तर आपल्यालाच आत्मभान राखत सगळ्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे, तरच आपल्याला या दुसऱ्या लाटेला दूर ठेवता येऊ शकेल. विशाल, बिलकुल. आणि हा म्हणजे जो संयम आपण गेल्या काही महिन्यामध्ये ठेवला होता, मध्यंतरीच्या काळात चला म्हणजे लॉकडाऊन मधले काही नियम शिथिल करण्यात आले, ही आपल्याला सवलत होती, पण त्या सवलतीचा अतिरिक्त वापर करता कामा नये. त्याचे परिणाम आता आपल्याला दिसून येतात. बिलकुल. सावध व्हा. यानंतर वेळ झाले का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर थेट आपण जातोय पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभराव आपल्या बरोबर आहेत. सौरभराव, एक विभागीय आयुक्त म्हणून खरं तर सबंध जिल्हा हे तुमचं कुटुंब आहे आणि त्या दृष्टीने खरं तर प्रत्येकाला तुम्ही समजून सांगत असता आणि या कोरोनाबद्दलची जनजागृती तुम्ही पहिल्यापासून करताय. बरं, प्रेमाने समजून सांगितलं, काही वेळेला कारवाई देखील केली आणि आकडेवारी नियंत्रणात आली, पण आकडेवारी पुन्हा एकदा वाढताना दिसते. जी बेफिकिरी आहे त्याला जर पायबंद घालायचा असेल तर कारवाई महत्वाची ठरणार आहे. कारवाई कशा पद्धतीने केली जाते आणि जर परिस्थिती आणखीन बिघडली तर आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज आहे? पुन्हा एकदा पुण्याच्या उदाहरण द्यायचं असेल तर जे प्रतिबंधात्मक कारवाई, दंडात्मक कारवाई आहे, मास्कचा वापर न करणारे लोकांविरुद्ध किंवा जे हॉटेल आणि रेस्टॉरंट्स, बार्स आहेत जे नियमांचं पालन करत नाही, तर ती संख्या खूप मोठी आहे. आपली माहितीसाठी सांगू तर मागील काही महिन्यात फक्त पुणे जिल्ह्यामध्ये 22 कोटी रुपये पर्यंतची रक्कम आपण फक्त दंडात्मक कारवाई करून वसूल केला आहे. प्रश्न इथे रेव्हेन्यू गोळा करणे किंवा रक्कम वसूल करण्याचा नाही आहे, परंतु हे आकडे हे दाखवतात की किती मोठ्या प्रमाणावर नियमांची पायमल्ली होत आहे. याच धर्तीवर साधारणतः 400 पेक्षा जास्त हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार्स आणि इतर जे ईटिंग जॉईंट्स आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा नियमांची पायमल्ली केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई झालेली आहे. आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना मोटिवेट करत आहे आणि त्यांना समजावून सांगत आहे की स्वयंशिस्त हीच गुरुकिल्ली आहे आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल, स्वतःचे कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं असेल तर स्वयंशिस्तचा पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. या दरम्यान जेवढा आपण लोकांना प्रोत्साहित करू शकतो आपण निश्चितरित्या करत आहोत. यामध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स असो किंवा इतर जे स्वयंसेवी संस्था आहेत त्यांचं आम्हाला पूर्ण सहकार्य मिळत आहे. मात्र आता जे चित्र ज्या पद्धतीने बदलत आहे, पुन्हा एकदा आपल्याला दंडात्मक कारवाई याच्या प्रमाण वाढवण्याची परिस्थिती येऊ शकते आणि याच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा आपल्याकडे सज्ज आहे, महापालिकेची यंत्रणाही सज्ज आहे. जोपर्यंत आपली आरोग्य यंत्रणेचा विषय आहे, आपल्याला कल्पना असेल की पुणे जिल्ह्याने फार यामध्ये गंभीर परिस्थितीचे समोर पुणे जिल्हे जाऊन आलेला आहे आणि आम्ही फार भयंकर परिस्थिती हाताळला आहे या जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्या अनुषंगाने जर पाहिलं तर निश्चितरित्या या वर्षी या कालावधीनंतर आपली तयारी मागच्या वर्षीच्या तुलनेत खूप चांगली परिस्थिती आहे आपली तयारीची आणि त्या आमचा जे स्टेटस आहे प्रिपेअर्डनेसचा तो निश्चितरित्या उंचावला आहे. आपले जे आरोग्य यंत्रणा आहे, डॉक्टर्स आहेत, त्या तिथे ट्रीटमेंट प्रोटोकॉल निश्चितरित्या आता सेट आहे. SOP आमचे इन प्लेस आहेत. आपल्याकडे कोविड केअर सेंटर पासून जे डेडिकेटेड हॉस्पिटल्स आहेत ते इन प्लेस आहेत. आमच्याकडे 2 प्रशस्त जम्बो हॉस्पिटल्स 800ची क्षमतेचे आहेत, ते पूर्ण क्षमतेने आपल्याकडे तयार आहेत आणि गरज पडली तर 7 दिवसाच्या आत त्यांना आपण फुल्ली फंक्शनल करू शकतो. परंतु
आम्ही वारंवार आमची यंत्रणेला आणि तसेच नागरिकांना हाच आवाहन करतो की जे सगळा प्रवास आपला मागच्या वर्षीचा होता त्याची बरोबर. पुनरावृत्ती होता कामा नये आणि पुनरावृत्ती थांबवायची असेल तर निश्चितरित्या तो आपल्याकडे त्याचा सूत्र आपल्या हातात निश्चितरित्या आहे. स्वतःला सुरक्षित ठेवणे, स्वतःचे कुटुंबाला सुरक्षित ठेवणे, त्याची बरोबर. जबाबदेही घेणे हाच याचा सूत्र आहे. आपल्या दोघांचेही धन्यवाद. आपल्याबरोबर सौरभ राव होते आणि नाशिकमधनं नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे होते. फार महत्त्वाचे मुद्दे आणि आपल्या शहरातली परिस्थिती, आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती इथे आपण समोर मांडली. एक अपील देखील सगळ्यांना आपण केलेले. पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगणे अजिंक्य की बहुतांशी लोकांना कोरोना होऊन गेला, त्यांना अँटीबॉडीज तयार झाला. जर आपल्या मनात असा भ्रम असेल की आता मला पुन्हा एकदा कोरोना होणार नाही, तर लक्षात घ्या परत एकदा कोरोना झालेले केसेस जे आहेत त्या पण त्या समोर आलेले आहेत. त्यामुळे त्रिसूत्रींचं पालन करणं फार आवश्यक आहे. मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, सॅनिटायझर वापरणं फार आवश्यक आहे. आपण गर्दीची ठिकाणं टाळा. यामध्ये सगळी जबाबदारी ही शासनाची नाही अजिंक्य, अगदी खरं. आणि ही जबाबदारी नागरिक म्हणून आपली पण आहे. आपणही स्वतःवरती नियंत्रण, संयम आणि काही नियमांचं पालन करणं फार आवश्यक आहे. आपण सुरक्षित तर समाज सुरक्षित, कुटुंब सुरक्षित. न्यूज 18 लोकमतचं कायम हे आव्हान आहे आणि हे राहणार आहे. यानंतर इथेच सांगूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.